अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता। सरकारने 27 तारखेला केंद्राकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत माहिती। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून 2 वेळा केंद्राकडे पाठपुरावा। 27 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2 प्रस्ताव केंद्राला पाठवल्याची माहिती समोर। सरकारकडून शेतकऱ्यांची फसवाफसवी सुरू आहे। राज्य सरकारने अद्याप केंद्राकडे प्रस्ताव पाठवला नाहीये। सुप्रिया सुळेंची टीका तर कृषी मंत्र्यांचं मोठेपण सरकारला वाचवत आहे। सुळेंचा शिवराजसिंह चौहान यांना टोला। 1,03,00,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। राज्य सरकारकडून केंद्राकडे गेल्या आठवड्यांमध्ये 29,000 कोटींची मागणी तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती समोर। केंद्र सरकारचं पथक 3-4 नोव्हेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर होतं। मात्र 3 आठवड्यानंतर मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणं हे शेतकऱ्यांच्या जखमांवरती मीठ चोळण्याचा प्रकार आहे। अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल। राज्यानं केंद्राकडे एक प्रस्ताव आधीच पाठवला, त्यानंतर असं केंद्राच्या पथकानं पाहणी केली। मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिवांची माहिती तर पायाभूत सुविधांच्या दुसऱ्या प्रस्तावावरती आज दिल्लीत बैठक असल्याचीही सचिवांची माहिती। एकनाथ खडसे गुंडगिरी करतायत। आमदार चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंवर टीका। खडसेंनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा चंद्रकांत पाटलांचा आरोप। मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या प्रभागातील दुबार मतदारांबाबत मनसेकडून हरकती। मनसेनं शोधलेल्या दुबार आणि बोगस मतदारांची यादी महापालिकेला दिली। दादर माहीम विभागातील दुबार मतदारांवरून मनसेचा आक्षेप। शीतल तेजवानीनं आम्हाला फसवलं, आम्हाला आमची जमीन परत मिळावी, मूळ वतनदारांची मागणी तर जमीन परत मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार, मूळ वतनदारांची भूमिका। पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीत घोळ। पवारांच्या राष्ट्रवादीच्या इम्रान शेख यांच्या आईच्या नावाची थेट बारामतीच्या शिरसुफळ या गावामध्ये नोंद तर वडील युनुस शेख यांचं नाव इंदापूरच्या भिगवण गावामध्ये। सांगलीच्या आष्ट्यामधील स्ट्रॉंग रूम बाहेर मवियाचं आंदोलन। मतदानाचा टक्का वाढल्याचा पवारांच्या एनसीपीचा आरोप तर हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉंग रूम समोर ठिय्या। सांगलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन अखेर मागे। जयंत पाटील यांच्याकडून स्ट्रॉंग रूमची पाहणी तर मतमोजणी दरम्यान आकडेवारीमध्ये तफावत नको, अन्यथा जनतेचा उद्रेक होईल, जयंत पाटलांचा इशारा। गोंदियातील सालेकसामध्ये ईव्हीएम सोबत छेडछाड केल्याच्या आरोपावरून आंदोलन। दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उमेदवारांकडून तहसील कार्यालयाला घेराव। ईव्हीएम छेडछाड प्रकरणी निवडणूक आयोगाला अहवाल पाठवला, त्यानुसार कारवाई केली जाईल। उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांची माहिती तर निवडणूक अधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांवरती खटला दाखल करण्याची काँग्रेसची मागणी। ईव्हीएम सुरक्षेसाठी 24 तास 2-2 प्रतिनिधी तैनात ठेवा, हरल्यावरती आम्हाला बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। काही लोक पराभूत मानसिकतेत असतात, मात्र ईव्हीएम सुरक्षित आहे असा संघर्ष वाढवणं योग्य नाहीये, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। महायुतीतील तिन्ही पक्ष 75% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तेत असतील, पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतील, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। सरकार आपल्याच लोकांवर अविश्वास दाखवतंय, त्यांची लोक त्यांच्यावरच धाडी टाकतायत, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। पूर्वी निवडणुकीच्या तोंडावरती आर्थिक योजना असल्यास स्थगिती मिळायची, आता निवडणूक आयोग कुणाच्या तरी इशाऱ्यावरती काम करतंय असं वाटतं, भास्कर जाधवांची टीका। महाडमधील गोगावले विरुद्ध तटकरे समर्थक राडा प्रकरणी विकास गोगावलेंविरोधात 21 विविध कलमांखाली गुन्हे दाखल। विकास गोगावलेंसह महेश गोगावले, विजय मालुसरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल। आमच्या पक्षाला डॅमेज करण्यासाठी अशा गोष्टी घडवून आणल्या जात आहेत, दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून निशाणा लावण्यामध्ये सुनील तटकरेंचा हातखंड आहे। महाडमधील राड्यावरून गोगावलेंची तटकरेंवर टीका। महाड राड्या प्रकरणी स्वतःचं चित्र निर्माण करायचं आणि लोकांना वेगळं भासवण्याचा प्रयत्न सुरू। स्नेहल जगताप यांचा गोगावलेंवरती आरोप करत यावेळेस आमच्यावर लोकांसाठी, आमच्या लोकांवरती हल्ला करण्यासाठीच तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता असंही स्नेहल जगताप यांचं वक्तव्य। माझ्या मुलाने काय चुकीचं केलं, संजय गायकवाड यांचा विरोधकांना सवाल तर काल बुलढाण्यामध्ये गायकवाड यांच्या मुलाकडून दमदाटी, बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप।
दिल्लीमध्ये आमदार सुरेश धस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। आष्टी पाटोद्यातील धार्मिक पर्यटन स्थळांना निधी देण्याची शहांकडे विनंती। महाराष्ट्रातील आरोग्याच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांसोबत खासदारांची बैठक। ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून नाराजी व्यक्त। दरम्यान मुंबईमध्ये दवाखाने आहेत पण डॉक्टर नाहीयेत अशीही खंत व्यक्त। राज ठाकरेंनी संजय राऊतांची भेट घेतली। राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी भेट घेतली। तब्येतीची विचारपूस। तर 20 वर्षांनी राज ठाकरे आले, आम्ही सगळे आनंदी। भेटीनंतर सुनील राऊतांची प्रतिक्रिया। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी। खासदार वर्षा गायकवाड यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र। पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला अखेर अटक। दुपारी 2 वाजता कोर्टात हजर केलं जाणार। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विकली होती। अमरसिंह पंडितांची कट रचून हत्या करण्याचा प्रयत्न। लक्ष्मण पवारांचा भाऊ त्र्यंबक पवार यांचा षडयंत्र होतं। आमदार विजयसिंह पंडितांचा मोठा आरोप। तर काल पंडितांच्या कृष्णाई कार्यालयावरती 8 ते 10 जणांकडून हल्ला। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय। प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यामध्ये नुकसानीची पाहणी। फडणवीसांकडून स्पष्ट। पुण्यातील आयटी इंजिनियर फसवणूक प्रकरणी 14 कोटी परत करण्याची भोंदूबाबाची कोर्टात लेखी हमी। तर दीपक खडकेकडून आयटी इंजिनियर कुटुंबाची फसवणूक। वेदिका आणि कुणाल पंढरपुरे यांना केली अटक। कांद्याला भाव मिळत नसल्यानं धुळ्यातील सोनगीरच्या शेतकऱ्यानं 2 एकरवरील कांदा पिकावरती ट्रॅक्टर फिरवला। उत्पादन खर्च देखील निघत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका। मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे शिरपूरमध्ये लग्नसराईला मोठा फटका। मुकेशभाई पटेल टाउन हॉल 18 दिवस निवडणूक प्रक्रियेसाठी स्ट्रॉंग रूम म्हणून वापरला जाणार। वधूपित्याची नव्या सभागृहासाठी धावपळ। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावांसह अनेक गावांमध्ये जमीन हादरली। भूकंप सदृश्य जमीन हादरल्यानं ग्रामस्थांमध्ये भीती। वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची पहिली फेरी जाहीर। प्राधान्यक्रम भरला नसल्यानं 3191 विद्यार्थी बाद। पात्र विद्यार्थ्यांचं वैद्यकशास्त्र, भूलशास्त्र आणि शल्यचिकित्साशास्त्र विषयांना देखील प्राधान्य। मुंबई विद्यापीठाकडून प्राध्यापक भरतीच्या नोंदणीला मुदतवाढ। विद्यापीठातील रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी आता 18 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुदत। मुंबई महानगरातील 11 आरएमसी प्लांट बंद। वायू प्रदूषणासंबंधित नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई। काही उद्योगांवरती आर्थिक दंडासह कडक उपाययोजना लागू। जळगावमध्ये 7 ते 8 जणांनी केलेल्या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू। 19 वर्षांच्या तुषार तायडे या नावाच्या तरुणाचा मृत्यू। तर आरोपींच्या अटकेसाठी संतप्त कुटुंबियांचं आंदोलन। पोलिसांच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे। जालना महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मालमत्तेची चौकशी होणार। 10 लाखांची लाच स्वीकारताना संतोष खांडेकर यांना अटक केल्याची माहिती। एसीबीच्या महासंचालकांकडून खांडेकरांच्या चौकशीचे आदेश। नाशिकमध्ये बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक। सैन्य अधिकाऱ्याच्या फसवणूक प्रकरणी कारंडा विरोधात गुन्हा दाखल। तर फ्लॅट व्यवहारामध्ये फसवणूक केल्याचा आरोप। तर कारडा यांना कोर्टाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी। मुंबईच्या मतदार यादीमध्ये 4,33,000 व्यक्तींची दुबार नावं। दुबार मतदारांची आता फोटोसहित यादी पालिकेकडे प्राप्त झाल्यानं दुबार नावं ओळखणं सोयीचं होणार। मतदान केंद्रनिहाय यादी ही 22 डिसेंबरला जाहीर केली जाणार। अमरावतीच्या चांदूर बाजारात लैंगिक अत्याचाराची घटना। जिल्हा परिषद शाळेमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार। नराधम आरोपीला तात्काळ पोलिसांकडून अटक।